नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, 8 मार्चची सर्वात मोठी खुशखबर. 8 मार्चची सर्वात मोठी खुशखबर बघा, आज 5 विभागात पैसे या ठिकाणी वाटप जे ते होणार आहे. तर त्या 5 विभागांची नावं आपण पाहणार आहोत. महिलांना थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत. थेट 3,000 रुपये जमा होणार असल्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, महिला दिनाच्या निमित्ताने सर्वच्या सर्व महिला भगिनींना या ठिकाणी पैसे जे ते वाटप होत आहेत. आता सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना, महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिनाच्या खूप खूप मंगलमय त्या ठिकाणी शुभेच्छा. त्यासोबतच बघा, आजच या ठिकाणी 5 विभागात जे काही पैसे ते वाटप होणार आहेत. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते ते पैसे आता या ठिकाणी वाटप सुरू झाले. पाहू शकता, सर्वच्या सर्व महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता कोणकोणत्या महिलांना किती पैसे आले ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच आज 5 विभागात, म्हणजेच कोणत्या 5 विभागात हे जे काही पैसे ते वाटप होणार आहे त्याची बी सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. म्हणजे सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची बातमी बघा, थेट 3,000 रुपये जमा होत आहेत. थेट 3,000 रुपये जमा होत आहेत. कोणते 5 विभाग आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, 8 मार्चची सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत. आज 5 विभागात पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. आता कोणकोणते 5 विभाग आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच बाकीच्या महिलांना कधी पैसे येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमी संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. थोडा वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. मार्च सुरू झाला तरी अद्याप फेब्रुवारीचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नसल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. पैसे मिळत नव्हते म्हणून. मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली. बघा, महिलांनो, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे जमा होत आहेत का नाही ते तुम्हाला सांगायचं. बघा, 1,500 रुपये त्या ठिकाणी जमा होत आहेत. काही महिलांना 3,000 रुपये पण येत आहेत आणि काही महिलांना 1,500 रुपये पण येत आहेत. ठीक आहे. त्यासोबतच सर्वच्या सर्व महिलांना जमा होऊन जातील हे पैसे जे आहेत ते. आता बघा, संपूर्ण माहिती काय दिलेली आहे आपण जर पाहिलं तर स्वतः मंत्री महोदयांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हे पैसे फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांसाठी मिळणार आहे. बघा, तुम्हाला आता जे पैसे मिळत आहेत ते फेब्रुवारीचे पण आणि मार्च महिन्याचे पण असे दोन्ही महिन्यांचे मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलं. स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं. म्हणजे ज्या विभागामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जाते, ज्या विभागामार्फत लाडकी बहीण योजना सुरू आहे त्या विभागाच्या मंत्री महोदयांनीच माहिती दिली. फेब्रुवारीचे पण 1,500 आणि मार्चचे पण 1,500. बघा, फेब्रुवारीचे 1,500 प्लस मार्चचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला जमा होतात. बरोबर आहे. ठीक आहे. तर ज्या महिलांना आता पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे आले म्हणून. ज्यांना आलेले त्यांनी पैसे आले सांगा, ज्यांना आलेले नाहीत त्यांनी पटापट नाही सांगा, म्हणजेच तुम्हाला पण पैसे लगेच त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. आता बघा, अतिशय दमदार अपडेट आहे. पुढची पण महत्त्वाची माहिती आहे. तर पहा, महिला दिनाचं औचित्य ठेवून आम्ही फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींना देत आहे असं पण सांगितलं आहे. हे पैसे आजपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. बघा, सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आजपासूनच महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विरोधक टीका करत असले तरी आम्ही प्रत्येक महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलेले आहेत. फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत महिला दिन असल्याने देण्याचं आमचं नियोजन होतं. त्याप्रमाणे आजपासून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार महिला दिनाचं गिफ्ट म्हणून दोन्ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट सांगा बरं, तुम्हाला 1,500 रुपये आलेले आहेत की 3,000 रुपये आलेले. 3,000 रुपये आले असतील तर 3,000 सांगा. ज्यांना 1,500 आले त्यांनी 1,500 रुपये सांगायचे. पटापट सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा असं अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री महोदय आहेत, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी अशा पद्धतीची माहिती दिली आहे. त्यामुळे जर तुम्हाला 1,500 रुपये जमा झाले असतील तर तुम्हाला 1,500 सांगायचे. जर तुम्हाला 3,000 रुपये जमा झाले असतील तर 3,000 रुपये तुम्हाला सांगायचे. ठीक आहे. आता पुढची अपडेट बघा,
तर पहा, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 2.52 कोटी पात्र महिलांना हा हप्ता मिळणार आहे. म्हणजे जवळपास 2.5 कोटी महिलांना यावेळेचा जो काय हप्ता आहे तो वाटप होणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही एक मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. बघा, मोठी आर्थिक मदत आहे. या मदतीमुळे तुम्ही खुश आहात का? तुम्ही खुश आहात का, आनंदी आहात का, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महिला दिनानिमित्त तुम्हाला ही भेट मिळते म्हणून तुम्ही आनंदी आहात का, खुश आहात का, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा, महिलांना 2 महिन्यांच्या 3,000 रुपयांचा लाभ. बघा, या योजनेतून दरमहा पात्र महिलांना 1,500 रुपये दिले जातात. मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा मिळून 3,000 रुपयांचा हप्ता म्हणजेच 1,500 + 1,500 यावेळी जमा केला जाणार आहे. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार 8 मार्च म्हणजेच आजपासूनच 2025पर्यंत ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाईल. आजपासूनच म्हणजे आज सर्वच्या सर्व जेवढ्या महिला बाकी आहेत तेवढ्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे आहेत ते जमा केले जाणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत, SMS आलेले, त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना आलेले नाही त्यांनी पटापट नाही सांगायचं. ठीक आहे, तर तुम्हाला पण पैसे येऊन जातील. आता बघा, माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय आहे, तर बघा, सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र सरकारचे माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम असून लोकप्रिय योजना, सर्वात लोकप्रिय योजना, सर्व महाराष्ट्रातील तमाम जेवढ्या माता भगिनी, महिला भगिनी, त्यांच्या तोंडावर आपल्याला लाडकी बहीण योजनाचंच नाव त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर त्याचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. कोणालाही मिळत नाही, मध्यस्थी नाही, थेट महिलांच्या खात्यावर पैसे दिले जातात. ही योजना महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. अनेक महिलांना या योजनेमुळे आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या स्वतंत्र आर्थिक निर्णय क्षमतेत वाढ होत आहे. बघा, या ठिकाणी स्वतंत्र आर्थिक निर्णय क्षमतेत तुमच्या वाढवत आहे. आता 2.43 कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ. बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 2.43 कोटींहून अधिक आहे. ही योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे. दरमहा सुमारे 3,700 कोटी रुपयांचा खर्च यासाठी केला जातो. या योजनेच्या प्रभावामुळे महायुती आघाडीला मागील निवडणुकीत मोठा राजकीय फायदा झाला होता. त्यामुळे सरकारने योजनेतील रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भाजप सरकारने ही मासिक रक्कम 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले. मात्र सध्या महिलांना 1,500 रुपये दरमहा मिळत आहे. बघा, जर आपण पाहिलं तर 2,100 रुपये करण्याचं या ठिकाणी सरकारने सांगितलेलं होतं, तसं आश्वासन दिलं होतं. महायुतीचं पुन्हा जर सरकार आलं तर आम्ही 2,100 रुपये देऊ असे त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं. पण 2,100 रुपयांसंदर्भात सर्वात मोठी माहिती आपण आता या ठिकाणी पाहूया. बघा, 2,100 रुपये. तर पहा, 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना 2,100 रुपये पाहिजेत? लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपयांबाबत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? ज्या महिलांना 2,100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. बघा, आपल्याला जर काही हवं असतं तर आपल्याला अगोदर ती मागणी करावी लागते. जर तुम्ही सरकारकडे मागणी केली तर सरकार तुमची मागणी पूर्ण करेल. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं. बघा, राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च म्हणजे सोमवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी कदाचित 2,100 रुपयांबाबत घोषणा होऊ शकते. बघा, काय म्हटलेलं आहे, कदाचित 2,100 रुपयांबाबतची घोषणा होऊ शकते. जर 2,100 रुपयांची घोषणा झाली म्हणजेच 1,500 रुपयांवर तुम्हाला सरळ 600 रुपये वाढणार आहेत. 600 रुपये वाढणार आहेत. आणि सध्या महागाई खूप वाढते. त्यामध्ये 2,100 रुपयांमध्ये जरी तुमचे 600 रुपये वाढले तरी देखील ज्या काही गृहिणी भगिनी आहेत, महिला भगिनी, त्यांना माहिती आहे बजेट कसं चालत असतं आणि 600 रुपयांची वाढ पण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर जर तुमचे 2,100 रुपये त्या ठिकाणी झाले तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे. तर 10 मार्चला कदाचित 2,100 रुपयांबाबतची घोषणा होऊ शकते. लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार की नाही हे चित्र स्पष्ट होईल. 10 मार्चलाच तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.